सुरू करण्यात आलाय। 16 जिल्ह्यात 45,900 रुपये हेक्टरी शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता येणार आहेत। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सर्व जिल्ह्यांची पीक विमा यादी सरकारच्या माध्यमातून आता व्हिडिओमध्ये सांगण्यात आल्या। जाहीर यादीमध्ये आपलं नाव तुम्ही या ठिकाणी लगेच चेक करायचं आहे। 2022 ची यादी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगण्यात आल्या, 2023 ची आहे, 2024 ची ही यादी या ठिकाणी तुम्ही आता पाहू शकता। या ठिकाणी बघा शनिवारी या 16 जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप होणार। पीक विम्याची वाट बघणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आल्या। उद्या शनिवारी पीक विम्याचा शेवटचा टप्पा या ठिकाणी आता सुरू करण्यात येतोय। आता तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला बातमी देखील पाहिल्या। या शेवटच्या टप्प्यामध्ये राहिलेले उर्वरित 16 जिल्हे आता पात्र ठरवण्यात आले आहेत। त्यामुळे शनिवारी आता दुपारपासून 10 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2022 पासून 2024 पर्यंत या 3 वर्षांचा रखडलेला पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होतोय। उद्या शनिवार आहे, दिनांक 13 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजल्यापासून हा पीक विमा शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता या ठिकाणी जमा होतोय। खूप मोठा पीक विमा शेतकरी मित्रांसाठी आलाय। त्या ठिकाणी 3 वर्षांचा त्या ठिकाणी पीक विमा तुम्हाला असल्यामुळे शेतकऱ्यांना जास्त लाभ मिळणार आहे। किती मिळणार आहे तर 45,900 रुपये 3 वर्षांचा मिळून पीक विमा हेक्टरी तुम्हाला मिळणार आहे। ज्या शेतकऱ्यांनी 2022 मध्ये पीक विमा भरलेला असेल, 2023 मध्ये पीक विमा भरलेला असेल, 2024 मध्ये पीक विमा या ठिकाणी भरलेला असेल, तर अशा शेतकऱ्यांना हा हेक्टरी 45,900 रुपये टोटल 3 वर्षांचा मिळून पीक विमा मिळणार आहे। उद्या शनिवार आहे, 13 सप्टेंबर आहे। आता उद्या पीक विमा दुसरा टप्पा या ठिकाणी वाटपाला मुहूर्त लागल्याचं शेतकरी मित्रांनो पाहायला मिळतंय। आता बघा पीक विमा वाटप सुरू झालंय। आता हेक्टरी 45,900 रुपये शेतकऱ्यांना उद्या 13 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता या ठिकाणी आता वाटप या ठिकाणी करण्यात येतंय। काही तांत्रिक अडचणीमुळे पीक विमा या ठिकाणी वाटपाचा थांबलेला होता, परंतु कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी आता बघा कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोघांनी अखेर पीक विमा वाटपाला मुहूर्त लागल्याचं या ठिकाणी सांगितलंय। कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून पीक विमा सोडण्याचे आदेश कृषी विभागाला या ठिकाणी आता देण्यात आले आहेत। अखेर पीक विमा वाटपाला आता परत एकदा मुहूर्त लागल्याचं पाहायला या ठिकाणी आता मिळत आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, प्रत्येक तालुक्याची, प्रत्येक जिल्ह्याची, प्रत्येक गावाची या ठिकाणी पीक विमा रक्कम यादी आता सरकारच्या माध्यमातून तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे। प्रत्येक तालुक्यांची रक्कम या ठिकाणी पीक विमा प्राप्त शेतकऱ्यांची नावे तुम्हाला या ठिकाणी 2 मिनिटांच्या आतमध्ये आता या ठिकाणी आता समजणार आहे। आता बघा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान आता यांनी ही पीक विम्याची यादी सांगितल्या। यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आतापर्यंत नेमकं शेतकऱ्यांना किती पीक विमा मागच्या महिन्यामध्ये वितरण झाला, अजून किती टक्के पीक विमा या ठिकाणी आता वाटप होणार आहे, आणि उद्या शनिवार आहे कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप होणार आहे याची यादी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आता समजावून सांगणार आहे। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांची पीक विमा यादी या ठिकाणी जाहीर झाल्या। गावानुसार यादी तुम्हाला पुढे सांगणार आहे। त्यामध्ये 2022 ची यादी आहे, 2025 ची, 2023 ची सर्व याद्या या ठिकाणी तुम्हाला आता सांगणार आहे। त्या ठिकाणी कोणत्या पिकाला किती पीक विमा मिळणार आहे बघा। आता हेक्टरी तुम्हाला किती पीक विमा कोणत्या पिकानुसार मिळणार आहे तर ते बघा मागील 3 वर्षांचा मिळून 2022 असेल, 2023 असेल, 2024 असेल, 3 वर्षांचा मिळून एकत्रित पीक विमा तुमच्या खात्यावरती आता या ठिकाणी आता उद्या शनिवारी जमा करण्यात येतोय दुपारी 2 वाजल्यापासून। या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगितलंय तुमचं जर भात पीक असेल तर भात या पिकाला 3 वर्षांचा मिळून 50,000 रुपये इतका पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता उद्या तुम्हाला आल्याचं बघायला मिळणार आहे। आता बघा प्रत्येक पिकांची पीक विमा त्या ठिकाणी किती मिळणार आहे हे तुम्हाला सांगतो, सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे। तुम्हाला 3 वर्षांचा पीक विमा या ठिकाणी आता बघा गुरुवारी सुद्धा मागच्या पीक विमा या ठिकाणी वाटप झाला, म्हणजेच आता या ठिकाणी गुरुवारी सुद्धा पीक विमा या ठिकाणी आता अनेक शेतकऱ्यांना मिळालाय। आता उद्या त्या ठिकाणी आता शनिवार आहे आणि उद्या सुद्धा पीक विमा त्या ठिकाणी जोरदार वाटपाला सुरुवात करण्यात आल्या। आता बघा शेतकरी मित्रांनो, भाताला जर तुमचं भात पीक असेल तर 50,000 रुपये पीक विमा तुम्हाला मिळणार आहे। ज्वारी पीक जर तुमचं असेल त्या ठिकाणी ज्वारी पिकाचं नुकसान झालं असेल मागील 3 वर्षामध्ये 22 ला, 23 ला, त्या ठिकाणी 24 ला, तर तुम्हाला 33,000 रुपये तुम्हाला 3 वर्षांचा पीक विमा या ठिकाणी मिळणार आहे। म्हणजे 2022, 2023, 2024
या ठिकाणी जर 3 वर्षामध्ये नुकसान झालं असेल तर तुम्हाला हा लाभ मिळणार आहे। बाजरी पिकात जर मागील 3 वर्षामध्ये नुकसान झालं असेल तर तुम्हाला 32,000 रुपये पीक विमा या ठिकाणी 3 वर्षांचा मिळून तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये आता येणार आहे। या ठिकाणी सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे। आता भुईमुगाचं जर तुमचं पीक असेल तर बघा, भुईमुगाचं जर पीक असेल तर तुम्हाला 2022ला 2023ला 24ला नुकसान झालं असेल तर तुम्हाला भुईमुगाला 45,000 रुपये हेक्टरी 3 वर्षांचं मिळून तुम्हाला आता या ठिकाणी मिळणार आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, त्यानंतर सोयाबीन पीक जर तुमचं नुकसान झालं असेल तर 2022चा 23चा 24चा या नुकसान झालेल्या 3 वर्षांचा मिळून हेक्टरी 55,000 इतका जास्त पीक विमा तुमच्या खात्यावरती उद्या शनिवारी आता जमा होतोय। त्यानंतर मूग पिकाचं 2023ला 22ला 24ला जर नुकसान झालं असेल तर मूग पिकाला 28,000 रुपये तुम्हाला हेक्टरी 3 वर्षांचं मिळून या ठिकाणी उद्या शनिवारी दुपारी 2 वाजल्यापासून पीक विम्याचं वाटप करण्यात येणार आहे। त्यानंतर बघा, उडीद पिकात जर तुमचं नुकसान झालं असेल तर 25,000 रुपये हेक्टरी तुम्हाला या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मंजूर या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। तूर पिकात जर विचार केला तर तुरीचं नुकसान झालं असेल तर 47,000 रुपये तुम्हाला पीक विम्याचं 2022चा 23चा 24चा मिळून मंजूर करण्यात आला आहे। आता बघा, त्यानंतर कापूस पिकात जर विचार केला तर 3 वर्षाचं या ठिकाणी मिळून 60,000 रुपये इतका सगळ्यात जास्त पीक विमा कापसाला तुम्हाला नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जमा करण्याचे आदेश सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी मिळाले आहेत। आता त्यानंतरचं पीक आहे ते म्हणजे मका पीक। मका पिकाचं नुकसान झालं असेल तर 2022 पासून 2024 पर्यंत तुम्हाला हेक्टरी 3 वर्षांची मिळून 36,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत। आता बघा, 3 वर्षांचा पीक विमा मिळून या ठिकाणी जमा करण्याचे आदेश सरकारच्या माध्यमातून आता देण्यात आले आहेत। कृषी मंत्री आता त्या ठिकाणी शिवराज चव्हाण यांनी सांगितलंय एवढा जास्त पीक विमा का मिळतोय तर बघा, या ठिकाणी प्रत्येक पिकानुसार जास्त पीक विमा तुम्हाला जमा होतोय। त्याचं कारण म्हणजे 2022चा यामध्ये पीक विमा आहे, 2023चा आहे, 2024चा आहे। 3 वर्षांचा पीक विमा त्या ठिकाणी टोटल मिळून सर्वांच्या खात्यामध्ये पीक विमा आता उद्या शनिवारी त्या ठिकाणी जमा होतोय। शनिवारी उद्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा करण्यात येतोय सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे, कारण तुम्हाला 2022, 23, 24 3 वर्षांचा हा पीक विमा असल्याने सर्वात जास्त पीक विमा येणार आहे। पीक विमा वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही खूप मोठी आनंदाची त्या ठिकाणी बातमी आता म्हणावी लागेल। गेल्या 1 महिन्यापासून पीक विम्याची वाट शेतकरी मित्रांनो तुम्ही बघत होता। पहिला टप्पा या ठिकाणी पूर्ण वाटून झालाय। उद्या शनिवारी 13 सप्टेंबर रोजी परत एकदा त्या ठिकाणी दुसरा टप्पा आता वाटप या ठिकाणी करण्यात येतोय, असं कृषी मंत्री आपल्या महाराष्ट्राचे दत्तात्रय मामा भरणे यांनी आता या ठिकाणी आता सांगितलं आहे। आता तुम्हाला बघा, नमोचा हप्ता त्या ठिकाणी 9 सप्टेंबर रोजी तुमच्या बँकेच्या खात्यावरती मिळाला आहे। तर आता अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता हा पीक विमा आता या ठिकाणी जमा होतोय। 75% सरसकट पीक विमा तुमच्या खात्यावरती खरोखर आता 100% तुमच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। आता बघा, ही शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता या ठिकाणी शेतकरी मित्रांनो म्हणावी लागेल। राज्य सरकारच्या माध्यमातून 3,178 कोटी रुपयांचा पीक विमा यासाठी नुकसान भरपाई म्हणून मंजूर करण्यात आलाय, दुसऱ्या टप्प्यासाठी मंजूर करण्यात आलाय। त्यानंतर आता बघा शेतकरी मित्रांनो, यामध्ये अतिवृष्टी असेल, त्याचबरोबर पाऊस जास्त असेल, गारपीट असेल तर यामध्ये शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं। आता बघा, त्या ठिकाणी अतिवृष्टी, गारपीट, महापूर यामुळे नुकसान झालं। 2022ला नुकसान झालं होतं, शेतकऱ्यांनी फक्त पीक विमा भरायचं काम केलं। 2023ला परत शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं, शेतकऱ्यांनी पीक विमा भरायचं काम केलं। 2024ला त्या ठिकाणी पाऊस काळ भरपूर झाला, शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। परंतु केंद्र सरकारचा पीक विमा शेतकऱ्यांना 3 वर्षांमध्ये कधीच या ठिकाणी मिळाला नव्हता। अखेर हा पीक विमा मंजूर करण्यात आलाय। शेतकरी वर्ग नाराज होता, त्यामुळे केंद्र सरकारकडून पीक विमा या ठिकाणी मंजूर करण्यात आलाय। पहिला टप्पा पूर्ण झालाय, दुसरा टप्पा उद्या शनिवारी आता सुरू करण्यात आलाय। आता बघा शेतकरी मित्रांनो, 25% पहिला टप्पा पूर्ण आतापर्यंत झालाय। शेतकऱ्यांना पीक विमा पहिल्या टप्प्यामध्ये मिळाला होता, परंतु त्यामध्ये आता शेतकरी थोडकेच खुश झाल्याचं पाहायला मिळाले होते। आता दुसरा टप्पा जे शेतकरी आहेत तर त्यामध्ये शेतकरी जास्त खुश होणार आहेत, कारण 75% अग्रिम पीक विमा तुम्हाला मिळणार आहे। आता बघा या ठिकाणी आपण पाहूया नेमकं कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हा पीक विमा उद्या शनिवारी दुपारी 2 वाजल्यापासून तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये वितरण या ठिकाणी आता होणार आहे। बघा, कालच पीक विम्याचा पहिला टप्पा पूर्ण वाटून झालाय।
आता शेवटचा पीक विम्याचा टप्पा वाटप करण्यात येतोय। जर तुम्हाला अजून पण पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यावरती मिळाला नसेल तर तुम्हाला आता हा पीक विमा मिळणार आहे। आता बघा, तुमच्या खात्यात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पीक विमा या ठिकाणी कंपन्यांच्या मार्फत तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार असल्याची मोठी अपडेट या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून समोर आली आहे। आता बघा, या ठिकाणी पीक विमा नुकसान जे काय तुमचं झालंय तर ते असंख्य शेतकरी पीक विम्यावर आता अवलंबून होते, वाट बघत होते। शेतकरी मित्रांना हवामान बदलामुळे शेतकऱ्यावर संकट दरवर्षी येत असतं आणि त्याच्याच माध्यमातून शेतकऱ्यांचं काय होत असतं तर बऱ्याच वेळा अतिवृष्टी होते, मोठा गारांचा पाऊस होतो, बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना पाण्याचाही प्रश्न असतो। अनेक जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी पाण्याचा प्रश्न निर्माण होतो। 2023चा विचार केला तर लातूर, नांदेड या जिल्ह्यामध्ये पाण्याचाही प्रश्न 2023च्या दुष्काळी भागामध्ये पाऊस न पडल्यामुळे आपल्याला झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळालं आहे। त्यामुळे शेती पिकांचं बरंचसं नुकसान झाल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना हा पीक विमा या ठिकाणी दुसरा टप्पा आता जमा करण्यात येतोय। आता बघा, शेतकऱ्यांचं हेक्टरी काहींना 10,000 रुपये हेक्टरी मिळणार आहेत असं या ठिकाणी शेतकऱ्यांचा अंदाज होता। शेतकऱ्यांना वाटत होतं की फक्त या ठिकाणी आता फक्त 10,000 रुपये मिळतील असं शेतकऱ्यांना वाटत होतं। बघा, शेतकऱ्यांना 10,000 रुपये पीक विमा मिळेल वाटत होतं, पण शेतकऱ्यांना जास्त या ठिकाणी नुकसान झाले असल्याने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2,000 त्या ठिकाणी 22, 23, 24 3 वर्षांचं मिळून काहींना 20,000 पीक विमा मिळतोय, काहींना 25,000 तर काहींना 40,000 रुपयेपर्यंत 3 वर्षांचं मिळून पीक विमा जमा होतोय। बघा, तुम्हाला पहिल्यांदा कोणत्या पिकाला त्या ठिकाणी किती पीक विमा जमा करण्यात आलाय ते सुद्धा तुम्हाला पहिल्यांदा व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलंय। कोणत्या पिकाला किती पीक विमा जमा करण्यात येतोय त्यानुसार 16 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा या ठिकाणी आता तुमच्या जिल्ह्यामध्ये जमा करण्यात येतोय। आता बघा, तुम्हाला जिल्ह्यांची लिस्ट या ठिकाणी सांगत आहे। प्रत्येक जिल्हा महत्त्वाचा आहे। यामध्ये पहिला जिल्हा आता सांगण्यात आलाय तो म्हणजे पुणे जिल्हा। आता बघा, पुणे जिल्ह्यामध्ये जेवढे काही विभाग आहेत तर तिथे मोठ्या प्रमाणात आता नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय। तर तिथे नुकसान भरपाईच्या स्वरूपात तुम्हाला पीक विमा या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होतोय। पुणे जिल्ह्यामध्ये नाशिक असेल, अहिल्यानगर असेल तर या ठिकाणी सुद्धा पीक विमा जमा होतोय। त्या ठिकाणी सोलापूर विभागाचा जर विचार केला तर त्या ठिकाणी सुद्धा आता शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावरती पीक विमा येणार आहे। कोल्हापूरचा जर विचार केला तर कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होतोय। आता बघा शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांनी पहिल्या टप्प्यामध्ये खूप शेतकऱ्यांना या ठिकाणी वाट पाहावी लागली आहे। पहिल्या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा आलेला नव्हता, परंतु आता पीक विम्याचा दुसरा टप्पा सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलाय। यामध्ये कोल्हापूर असेल, सातारा असेल, सोलापूर असेल 3 जिल्ह्यामध्ये जे शेतकरी राहतात त्यांच्या खात्यावरती आता हा पीक विमा सरकारच्या माध्यमातून जमा करण्यात येतोय। आता तुमचा जिल्हा पुढे यामध्ये असणारच आहे, त्यामुळे तुम्ही आता लक्ष देऊन नक्की बघायचं आहे। तुमच्या जिल्ह्यामध्ये शनिवारी 13 सप्टेंबर रोजी 2 वाजल्यापासून पीक विमा जमा करण्यात येतोय। कोणते 16 जिल्हे आहेत लक्ष देऊन तुम्ही आता बघायचं आहे। यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता बघा, यवतमाळ, परभणी या 2 जिल्ह्यामध्ये शेतकरी खूप आतुरतेने वाट बघत होते। त्यांच्या खात्यावरती आता हा पीक विमा जमा करण्याचे आदेश या ठिकाणी देण्यात आलेत। काही तांत्रिक अडचणीमुळे पीक विमा तटलेला होता, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये परत पीक विमा या ठिकाणी आता वाटण्यासाठी ऑर्डर देण्यात आल्या। आता बघा शेतकरी मित्रांनो, पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय नंदुरबार जिल्हा, अकोला जिल्हा या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा पीक विमा जमा करण्यात येतोय। आता बघा, नंदुरबार त्या ठिकाणी अकोला जिल्ह्यामध्ये पीक विमा या ठिकाणी जमा करण्यात येतोय। त्यानंतर बीड आहे, जालना आहे, चंद्रपूर आहे, नाशिक आहे, नागपूर आहे, या ठिकाणी सिंधुदुर्ग आहे, रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। त्यामुळे आधार कार्ड बँकेला लिंक करून घ्यायचं आहे। नक्कीच तुम्हाला पीक विम्याचा दुसरा टप्पा तुमच्या बँकेच्या खात्यावरती येण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, शेतीविषयी अशाच प्रकारचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।